अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसैनिकांचा मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी भाजप आणि मनसे युतीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा देऊ, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरेंनी ही मोठी घोषणा केली आहे। महापालिका निवडणुकांअगोदर भाजपा आणि मनसे युतीचे संकेत असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। तर यानंतर आपण पाहतो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राज ठाकरेंकडून भाजपा आणि युतीचे संकेत दिले गेलेले आहेत। मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा देऊ, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरेंनी ही मोठी घोषणा केली आहे। महापालिका निवडणुकांअगोदर भाजपा आणि मनसे युतीचे संकेत मिळतात आणि या संदर्भात अधिक तपशील घेत आमचे प्रतिनिधी निखिल आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण पाहिलं की या अगोदर लोकसभेला सुद्धा मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता, विधानसभेला सुद्धा काही जागा दिलेल्या होत्या, निवडून आल्या नाही ती वेगळी गोष्ट। मात्र आता सुद्धा आगामी पालिका निवडणुका ज्या येणार आहेत त्यासाठी कुठेतरी राज ठाकरेंकडून मोर्चे बांधणी सुरू आहे, मंथनी चालू आहे, असे संकेत कुठेतरी पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण काल राज ठाकरे यांचं भाषण आहे ते ऐकलेलं आहे आणि याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी अनेक प्रश्नांवरती आपला जो आवाज आहे तो उठवलेला आहे आणि याच संदर्भात संपूर्णपणे भविष्यामध्ये पाहता तर ज्या काही गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टींसाठी आमचा पाठिंबा तुम्हाला असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबोधून त्यांनी म्हटलेलं आहे। तर याआधी देखील लोकसभेला बिनशर्त पाठिंबा आहे तो राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता। तर याच ठिकाणी ज्या आता महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने देखील महायुतीसोबत कुठेतरी युती करणार असल्याचा या संपूर्ण पूर्ण संकेत आहेत ते या विधानातून आपल्याला पाहायला मिळतील। कारण अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी राज ठाकरेंनी या सरकारला सांगण्यात आलेले होते किंवा सरकारकडे या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या देखील ठेवण्यात आलेल्या होत्या। याच मागण्या सरकारच्या माध्यमातून पूर्तता होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच एक चांगलं सुसंस्कृत राज्य आहे ते देवेंद्र फडणवीस तुमच्या हातात आलेला आहे। त्यामुळे आमचा तुम्हाला पाठिंबा असेल, परंतु आम्हाला ज्या गोष्टी आहेत ते विचारून करा असं देखील त्यांनी संबोधलेलं आहे। मग त्यामध्ये अनेक मुंबईतील विकासाच्या गोष्टी असतील, मुंबईतील विकास कामं असतील, यावरती देखील प्रश्न आहे तो राज ठाकरेंनी उचललेला होता। त्या संदर्भात आता राज्य सरकारकडून कशा प्रकारच्या भूमिका आहेत, पावलं आहेत ती उचलली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार। परंतु या संपूर्ण प्रकरणात कालच्या विधानावरून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीसोबत जाण्याचे संकेत आहेत ते या विधानातून आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित। निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।